चला तर मग आज मी तुम्हाला माझ्या घरातलं फर्निचर आहे जे टी व्ही युनिट त्याच्या खालचे ड्रॉवर क्लिनिंग दाखवत आहे. हे ड्रॉवर इतके घाण होत नसतात, ते माझ्या मुलामुळे झाले आहेत. ॲक्च्युली काय झालं, त्याला आता 1 महिना आणि 20 दिवस सुट्टी होती आणि जोपर्यंत मुलांना बाकीच्या सुट्टी होती तोपर्यंत त्याने चांगला एन्जॉय केला, सायकलिंग वगैरे केली. पण गेल्या 20 दिवसापासून तो खूप एकटा पडला आहे. म्हणून त्याने सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या स्टार्ट केल्या. मग मी पण म्हटलं ठीक आहे, चला मोबाईल बघण्यापेक्षा ॲक्टिव्हिटी करू देत. पण ॲक्टिव्हिटी करताना इतका पसारा करत होता, ते तासनतास ॲक्टिव्हिटीमध्ये जायचा, मग पसारा आवरायला नको व्हायचं म्हणून मग तो उचलून सगळं इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे ठेवत होता. मी 1-2 वेळामध्ये क्लीन केलं, पण परत त्याचं तसंच झालं. म्हटलं आता स्कूल ओपन होईपर्यंत याच्याकडे बघायचंच नाही. आणि आता फायनली उद्या स्कूल स्टार्ट होत आहे, तर मी सगळं क्लिनिंग करायला घेतलं आहे. आधी बघितलं असेल तुम्ही सुरुवातीला की एकही थोडीही जागा उरली नव्हती. पूर्ण फर्निचरवर सगळं पसारा झाला होता. हे ड्रॉवर्स ओपन केले तर इकडच्या ड्रॉवरचं स्टेशनरी तिकडे, तिकडच्या वस्तू इकडे, इलेक्ट्रिक वस्तू इकडच्या तिकडे सगळ्या झाल्या होत्या. मग एक ड्रॉवरचा सगळा पसारा काढला, सगळा पुसून ड्रॉवर क्लीन करून सगळं ठेवत आहे मी. आणि त्याच्या स्टेशनरीच्या वस्तू पण मी सगळ्या एका ड्रॉवरमध्ये कलेक्ट करून ठेवत आहे. आणि त्याच्यानंतर खाली बुक्सचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये स्कूलचे एक्स्ट्राचे जे बुक्स आहेत किंवा नोटबुक्स आहेत त्या ठेवत आहे. असं करत करत सगळं मी आवरत गेले आणि हा पसारा आवरता मला 1.5 ते 2 तास गेलेले आहेत. मी आता माझ्या मुलाला एक क्वेश्चन विचारत आहे आणि तो बघा आता त्याचं काय आन्सर देत आहे. अर्णव, इतका पसारा कशासाठी केलास तू? मी स्टॉर्म ब्रेकर कार्स बनवत होतो आणि मी पेंटिंग पण करत होतो. माझे स्टॉर्म ब्रेकर कार्स खूप जास्त विंड झेलू शकतात. बघू आता तुझ्या स्टॉर्म ब्रेकर्स किती विंड झेलतात PTMच्या टायमाला. नाही.